नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे। मित्रांनो, चालू घडीला आता संक्रांतीच्या मुहूर्तावरती कदाचित लाडकी बहीण योजनेचा जो जानेवारीचा हप्ता आहे तो महिलेच्या खात्यावरती जमा होऊ शकतो, परंतु सध्या शासनाकडून पडताळणीचा मोठ्या प्रमाणावरती जोर धरला जात आहे। कारण की भरपूर अशा अपात्र महिला आहेत ज्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत बोगस पद्धतीने फॉर्म भरून म्हणजे अटी नियमांचा कोणताही विचार न करता योजनेमध्ये फॉर्म भरून त्या योजनेचा लाभ घेत आहेत। त्याच्यामुळे शासनाच्या तिजोरीवरती लोड पडत आहे आणि त्याच्याचमुळे शासनाकडून ही पडताळणीची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावरती राबवली जात आहे। आता या पडताळणीमध्ये कोणत्या महिला अपात्र ठरल्या जाणार आहेत, कोणत्या पात्र ठरल्या जाणार आहेत हे आता आपल्या पुढे पडताळणीमध्ये आपल्याला समजूनच जाईल। परंतु शासनामार्फत जे काटेकोरपणे पालन करण्यात येणाऱ्या ज्या 5 अटी आहेत, तर या 5 अटी कोणत्या असणार आहेत या संदर्भात आपण सविस्तर चर्चा या ठिकाणी करणार आहे। कारण की या 5 अटी जर आपल्याला समजल्या तर नक्कीच योजनेमध्ये आपण सहभाग घेऊ शकतो का किंवा नाही हे आपल्याला घर बसल्या सुद्धा समजून जाईल। त्याच्यामुळे आता जास्त वेळ न घेता मी 5 अटी संदर्भात सविस्तर चर्चा करायला सुरुवात करतोय। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून अशा ज्या काही शासनाच्या वेगवेगळ्या योजना येतात त्या संदर्भात चर्चा आपण आपल्या चॅनलवरती करत असतो। चला तर आपण सविस्तर अटी आणि नियम पाहायला सुरुवात करूया। याच्यामध्ये मी सगळ्यात पहिला मुद्दा घेणार आहे तो म्हणजे उत्पन्न दाखलाचा। शासनामार्फत पूर्वी 2 लाखापर्यंतचं जर आपलं उत्पन्न असेल तर आपण योजनेमध्ये पात्र ठरलं जात होतो। त्याचबरोबर याच्यामध्ये आता वाढ करून 2.5 लाखापर्यंत या योजनेला उत्पन्नाची मर्यादा देण्यात आली। ज्या कुटुंबाचा 2.5 लाखापर्यंतचा उत्पन्नाचा दाखला निघतो तर त्या कुटुंबाला या योजनेमध्ये ग्राह्य धरलं जात होतं, ती महिला या योजनेसाठी पात्र ठरली जात होती। आता या 2.5 लाखाच्या पुढे जर कोणतं कुटुंब असेल, त्यांचा 3 लाख 3.5 लाख असं जर उत्पन्नाचा दाखला निघत असेल तर अशा महिला या योजनेमधून अपात्र ठरल्या जाणार आहेत, त्यांना या योजनेमधून बाहेर केलं जाणार आहे। त्याच्यामुळे लक्षात घ्या, 2.5 लाखाची मर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। पुढचा दुसरा मुद्दा आपण घेणार आहे तो म्हणजे आपण 4 चाकीचा। हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे। भरपूर ठिकाणी या 4 चाकी संदर्भात चर्चा केली जाते। भरपूर महिला म्हणतात आमच्या मिस्टरांच्या नावावरती 4 चाकी आहे, आमच्या कुठं नावावरती 4 चाकी आहे, त्याच्यामुळे आम्ही या योजनेमध्ये पात्र ठरू। परंतु शासनामार्फत जे आपलं परिवहन महामंडळ आहे या महामंडळाकडे सविस्तर अशी लिस्ट मागितलेली आहे, कोणत्या महिलांच्या घरामध्ये हे 4 चाकी वाहन आहे या यादीमधून चेक करून त्या महिलांना या योजनेमधून बाद केलं जाणार आहे। तर ट्रान्सपोर्ट विभागाकडे त्या संदर्भात शासनाकडून नोटीस सुद्धा पाठवलेली आहे। लवकरच ट्रान्सपोर्ट कडून या गाड्याच्या संदर्भातची माहिती शासनाला ऑनलाईन पद्धतीने भेटली जाणार आहे। त्याच्यामुळे आपण कितीही नाही म्हणलं तरी शासनाकडून आपल्या कुटुंबाची 4 चाकी संदर्भात पडताळणी होणार आहे आणि जर आपण त्याच्यामध्ये आढळलो तर आपल्याला योजनेमधून शासनाकडून बाहेर केलं जाणार आहे। त्याच्यामुळे 4 चाकीचा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे। वर समजला जाणार आहे असं नाही, तुमच्या गाड्या संपूर्णतः महाराष्ट्र शासनाकडे रजिस्टर आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावरून त्या सविस्तर अशा डिटेल काढणार आहेत। त्याच्यामधून ज्या महिलांच्या नावावरती गाड्या असतील तर अशा सर्व महिला या योजनेमधून बाहेर केल्या जाणार आहेत, त्यांना अपात्र केलं जाणार आहे। तर हा झाला मित्रांनो दुसरा मुद्दा। त्याच्यानंतर तिसरा मुद्दा असणार आहे तो म्हणजे इन्कम टॅक्सचा। आपल्या घरामध्ये जर कोणती व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल, ते आपले मिस्टर असो, स्वतः असो किंवा मुलगा असो, रेशन कार्ड मधील कोणती व्यक्ती जर इन्कम टॅक्स भरत असेल तर मित्रांनो नक्कीच आपल्याला योजनेसाठी अडचण येऊ शकते। भरपूर ठिकाणी चर्चा होत आहे की फक्त महिलांच्याच नावावरती इन्कम टॅक्स फाईल असेल तर तीच फक्त याच्यामध्ये अपात्र होणार आहे, परंतु याच्यामध्ये मित्रांनो कुटुंबाची संपूर्ण व्याख्या धरली जाते। पूर्ण कुटुंब या इन्कम टॅक्सच्या फाईलमध्ये ग्राह्य धरलं जातं। आता शासनाच्या पडताळणीमध्ये कशी पद्धत आहे हे आता आपल्याला पुढे भविष्यात कळणारच आहे, कारण की शासनामार्फत तर सध्या इन्कम टॅक्स हा शब्द वापरलेला आहे, त्याच्यामुळे पूर्ण कुटुंबाचा का त्या महिलेचा हा सुद्धा मी या ठिकाणी व्यवस्थित तुम्हाला सांगू शकत नाही। परंतु माझा असा समज आहे की कुटुंबासाठी हा इन्कम टॅक्स असू शकतो, कोणीही भरत असेल तर योजनेचा लाभ महिलाला दिला जाणार नाही। त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा मुद्दा घेऊया तो म्हणजे 4 नंबरचा असणार आहे आधार कार्ड आणि बँक पुस्तक संदर्भात। आता हा मुद्दा मित्रांनो अतिशय महत्त्वाचा आहे, तुम्ही घर बसल्या सुद्धा व्यवस्थितरित्या चेक करू शकणार आहे, कारण की आधार कार्ड पण तुमच्या जवळ आहे आणि तुमच्या बँकेचं पुस्तक सुद्धा तुमच्या जवळ आहे। आता तुम्ही काय करायचं, तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँकेचं पुस्तक दोन्ही घ्यायचं आहे। आधार कार्डवरचं स्पेलिंग आणि बँक पुस्तकावरील आपल्या इंग्लिश मधील स्पेलिंग या दोन्ही स्पेलिंग जर सेम आहेत का हे आपल्याला चेक करायचं आहे। जर दोन्ही स्पेलिंग सेम असतील तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, परंतु स्पेलिंग मध्ये जर तुमच्या काही मिस्टेक असेल, ए राहिला किंवा स्पेलिंग मध्ये इतर वर्ड्स टाकायचे राहिले तर मित्रांनो तुम्हाला अडचण येऊ शकते। जर तुम्हाला अशा पद्धतीने जर आढळून आलं, तुमची जर याच्यामध्ये मिस्टेक जर पाहायला मिळाली, चूक जर पाहायला मिळाली, तर आपल्या लगेच बँकेत जाऊन तुम्हाला ते आधार कार्ड प्रमाणे संपूर्ण पासबुकवरील स्पेलिंग
दुरुस्त करून घ्यायचं आहे। अतिशय महत्त्वाची बाब आहे, शासनाकडून ही संपूर्ण पडताळणी केली जाणार आहे। जर अडचणी आल्या तर तुम्हाला योजनेमधून बाहेर पडावं लागेल। त्याच्यामुळे आत्ताच चालू घडीला या सविस्तर ज्या काही माहिती देत आहे त्या व्यवस्थितरित्या चेक करा आणि अडचणी असतील तर त्या लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या। त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा असणार आहे तो म्हणजे आपण जर कोणत्या इतर योजनेचा जर लाभ घेत असू जी शासनाची आहे आणि ती 1,500 रुपयापेक्षा 1,500 पर्यंतची आहे, म्हणजेच आपण इतर योजनेमधून जर 1,500 पर्यंतचा लाभ घेत असू तर आपल्याला अडचण येऊ शकते। कारण की शासनामार्फत सांगितलेलं आहे की 1,500च्या मर्यादेपर्यंत जर कोणती महिला दर महिन्याला शासनाकडून अनुदान घेत असेल तर अशी महिला या योजनेसाठी अपात्र ठरवली जाणार आहे। जसे काही तुम्हाला सांगायचं झालं तर निराधार योजना असेल, श्रवण बाळ योजना असेल, PM किसान योजना असेल, अशा ज्या काही योजना आहेत ज्याचं आपल्याला मंथली अनुदान मिळतं तर अशा महिला मित्रांनो या योजनेमधून अपात्र ठरवल्या जाऊ शकतात। सध्या मित्रांनो मी या ठिकाणी PM किसानचा उल्लेख केला, परंतु PM किसान योजनेला जर पाहिलं तर महिन्याला आपल्याला 500 रुपयाचं अनुदान मिळतं। आता शासनाकडून PM किसान योजना सुद्धा याच्यामध्ये अपात्र ठरली जात आहे का हे पाहावं लागेल, परंतु 1,500ची मर्यादा त्यांनी दिलेली आहे आणि निराधार योजना आणि श्रवण बाळ योजना या 2 योजना मात्र नक्की याच्यामध्ये धरल्या जाणार आहेत। तर मित्रांनो ही चालू घडीला एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। तुम्हाला 5 मुद्दे होते, अतिशय व्यवस्थितरित्या मी तुम्हाला समजून सांगितले, तरी सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये काही अडचण जर वाटली तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला त्याच्यावरती सविस्तर असं उत्तर देता येईल। आता या अटी नियमांमध्ये ज्या महिला बसणार नाहीत तर अशा महिला शासनाकडून कदाचित पुढे अपात्र ठरवल्या जातील, परंतु ज्या महिला या अटी नियमामध्ये बसणार आहेत परंतु कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे त्यांचं दुरुस्त्या राहिलेल्या असतील ज्या काही मी या ठिकाणी सांगितल्या तर त्या लवकरात लवकर करून घ्या। शासनामार्फत कदाचित संक्रांतीच्या तोंडावरती जानेवारीचा हप्ता सोडण्यात येईल, परंतु सध्या तरी त्याचा ठोस असा काही आपल्या जवळ कोणती माहिती नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला याबद्दल मला सांगता येणार नाही। परंतु जर आपल्या चुका असतील त्या मात्र आपण नक्की व्यवस्थितरित्या लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यायच्या आहेत। तर मित्रांनो चालू घडीला अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं। व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो आपल्या मित्रांना नक्की शेअर करत जा, जेणेकरून त्यांना सुद्धा घर बसल्या या शासकीय योजना ज्या असतील या सविस्तररित्या समजतील आणि ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील। तर मित्रांनो मी आजच्यासाठी येथेच थांबतो। जर काही समजलं नाही तर नक्की कमेंट करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।